आज आपण बनवणार आहे नानखटाई। नानखटाईसाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतलाय। अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला पावशर साखर घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून बेसनचं पीठ घ्यायचंय। इथं मी अर्धा किलो मैद्यासाठी 300 ग्राम तूप घेतले। जर तुम्हाला हे कपनी मोजायचं असेल तर 1 कप आणि 1/4 कप तूप होईल। आणि हे मी इथं घेतलेला आहे बेकिंग सोडा, जो आपण खाण्याचा सोडा असतो तोच हा सोडा आहे। 1/4 टीस्पून मी हा सोडा घेतलेला आहे। आता आपण सगळ्यात आधी तूप फेटून घेणार आहे। तर मी तूप काढून घेते एका बाउलमध्ये। मी इथं तूप बीटरनी फेटणार आहे। तुमच्याकडे विस्कर किंवा बीटर किंवा तुम्ही परातीमध्ये हाताने पण 10 मिनिटं त्याला एकसारखं फेटून कलर त्याचा पांढरा होईपर्यंत घेऊ शकता। मी इथं बीट करण्यासाठी बीटरचा वापर केलेला आहे। आता याचा रंग पूर्णपणे चेंज होईपर्यंत आपल्याला हे बीट करायचंय। तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचा रंग बदलायला लागलाय। हाताने जरी फेटलं तरी हे लक्षात ठेवायचंय की त्याचा रंग बदलेपर्यंत, एकदम पांढरा रंग होईपर्यंत आपल्याला त्याला फेटायचंय। हाताने थोडीशी मेहनत करावी लागेल, पण हाताने छान होतं। सिल्की एकदम टेक्स्चर झालंय आपल्या तुपाचं। आता आपल्याला इथं साखर टाकायची आहे। मी घरचीच साखर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। तुम्ही आयती पिठी साखर आणली तरी चालेल किंवा घरातली साखर वाटून घेतली तरी चालेल। आता ती मी थोडी थोडी करून ह्याच्यामध्ये मिक्स करतेय। आता ही साखर आपण फेटलेल्या तुपामध्ये घालून मी पॅच्युल्याने त्याला एक जीव करत आहे। आता थोडा वेळ पॅच्युल्याच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने तुम्ही त्याचा एक जीव करून घ्या। नंतर मी आता ह्याच्यामध्ये परत एकदा बीटर फिरवणार आहे। साखर आणि तूप हे बीटरच्या साहाय्याने एक जीव करायचे, म्हणजे जास्त फेटलं की ते हलकं होतं। आता हलकं झालंय का हे चेक करण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेणार आहे। त्या पाण्यामध्ये त्यातलं थोडंसं आपण पाण्यामध्ये बॅटर टाकणार आहे। आता ते जर पाण्यात तरंगलं तर समजायचं तुमचं बॅटर एकदम हलकं झालेलं आहे। आता हे संपूर्ण बॅटर मी एका परातीमध्ये काढून घेत आहे। आपण परातीमध्ये पीठ मळणार आहे। आता मी त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून सोडा घातलाय आणि 2 टेबलस्पून मी बेसन पीठ घातलंय। आणि आता थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे। अगोदर मैदा तुम्ही थोडं थोडं करूनच मिक्स करा। मिश्रण मळताना आपल्याला असा खूप जोर नाही लावायचा आहे, हलक्या हलक्या हातानेच हे मिश्रण आपल्याला करायचंय। आता बघा आपला एक छानसा इथं डो तयार झालाय। आता आपण ह्याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया। 10 मिनिटांनंतर आपण त्या डोमधनं पेढ्याच्या आकारा एवढा थोडं थोडं पोर्शन काढून असं 2 हातांच्या मध्ये घेऊन गोल करायचं आहे आणि थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे। आता मी इथे एक टीन घेतलेला आहे केकचा। तुम्ही ओव्हनचा ट्रे घेऊ शकता किंवा कढईमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर केक टीन कढईमध्ये स्टँडवरती ठेवून जसं आपण केक बेक करतो त्याप्रमाणे हे पण बेक करून घ्या। मी इथे सर्व नानकेट ओव्हनमध्येच करणार आहे। ओव्हन 180 डिग्रीवरती 15 मिनिटासाठी आपल्याला लावायचे। 15 मिनिटं ह्याच्यासाठी बास होतात। आता जर तुम्हाला नानखटाई OTG मध्ये करायची असेल तर OTG मध्ये 170 डिग्रीला तुम्ही 20 मिनिट बेक करून घ्या। मी तर सगळे ओव्हनमध्येच करून दाखवणार आहे। आता उरलेले नानखटाई आपण करायला घेऊया। आता मी अगोदरची नानखटाई केली ती अशी प्लेन केली। तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर एका चमच्याच्या साहाय्याने अशी डिझाईन करू शकता। मी दुसऱ्या बॅचला पूर्ण अशी डिझाईन करून घेतलेली आहे। आणि अजून उरलेल्या डोमधनं मी कुकीजचं कटर घेतलंय। कुकीजच्या कटरनी त्याला वेगवेगळे आकार दिले। तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता। हे बघा आपले नानकट किती छान तयार झाले। परफेक्ट मेजरमेंट फॉलो करून जर हे बनवले तर हे मार्केटपेक्षा सुद्धा सुंदर टेस्टी होतात। बघा किती खुसखुशीत झाले। तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
थँक्यू.